नमस्कार. आज 23 फेब्रुवारी 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषण बंद करत आहोत. म्हणजे पहा, बेसिकली आपण महाराष्ट्र टाइम्स घ्यायचो नाही, पण इनडायरेक्टली मी ते वाचत असायचं. पण आता त्या जागी अगदीच काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर द हिंदू घ्या. मग आपण डेली आता द हिंदूवरती थोडंसं भर देणार आहोत. त्यानंतर प्लीज, म्हणजे याच्यापूर्वी पण म्हटलं होतं की द हिंदू जर घेतल्यानंतर थोडासा रिस्पॉन्स द्यायला हवा, कारण अगदीच खूप वेळ जातं द हिंदू वाचण्यासाठी. ओके, तर चला सुरुवात करत आजच्या वृत्तपत्राला. कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, 54,000 टनांची मर्यादा, मंत्रिमंडळाचा निर्णय. पहा, सर्वांना माहिती आहे लास्ट इयरला कांदा निर्यातीला बंदी देण्यात आली होती. का? तर भारतामध्येच यावर्षी कांदा पिकणार नाही आहे, किंवा कांदा यावर्षी थोडासा कमी पिकेल. मग कांदा कमी पिकल्यानंतर पुरवठा काय होणार आहे? कमी होईल. पुरवठा कमी आणि मागणी दरवर्षी अगदीच जास्त असते. मागणी जास्त, पुरवठा कमी म्हटल्यानंतर प्राईजवरती काय इम्पॅक्ट पडणार आहे? किंमत अगदीच इथं वाढते, कारण पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे, त्यामुळे प्राईज वाढेल इथे. मग यावर्षी 2024मध्ये लोकसभा इलेक्शन्स आहेत, व इलेक्शन दरम्यान जर इन्फ्लेशन झालं किंवा प्राईज वाढ जर झालेली असेल, ओके, जर किंमत वाढलेली असेल तर जनता काय अगदीच विरोधात जाऊ शकते सरकारच्या. या नात्याने केंद्र सरकारने लास्ट इयरला निर्णय घेतला होता की कांदा निर्यात आपण करायची नाही. म्हणजे कांदा निर्यात करायची नाही म्हटल्यानंतर भारताच्या बाहेर कांदा पाठवायचा नाही. भारताच्या बाहेर कांदा जाणार नाही म्हणजे काय? पुरवठा कमी होणार आहे का? बिलकुल नाही. तर पुरवठा जेवढा आहे तेवढाच राहील, कारण जो आपला देशामध्ये जो कांदा आहे तो आपल्या देशामध्येच राहील व पुरवठा तशाच पद्धतीने स्टेबल राहील, असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं. पण पहा, शेतकऱ्यांच्या कांद्याला मागणी वगैरे तेवढी मिळत नव्हती, किंवा अगदी जे किमती आहेत त्या म्हणजे पहा, शेतकऱ्यांना तेवढा लाभ वगैरे होत नव्हता. कांदा या पिकामधून शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, मग परत एकदा आता निर्णय घेतला की आपण निर्यात करूयात, पण 54,000 टन एवढीच निर्यात आपण करायची आहे, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. व ते कदाचित गरजेचं पण आहे. पहा, कारण आपण एवढं पण नाही की आता पहा, तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुम्ही घरातील सर्वच अन्नधान्य विकत नाही ना, अगदी थोडं तरी तुम्ही लावून ठेवता. अगदी तशा पद्धतीने म्हणजे आपण पण सिक्युअर राहायचं आहे व दुसऱ्यांना पण सिक्युअर करायचं, म्हणजे थोडासा लाभ पण कमवा आणि आपल्याला घरी पण ठेवा, अशा पद्धतीने इथं निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, ईडीच्या कारवायांचा धडका, मुंबईत हिरानंदांनी समूहावर छापे, त्यासोबतच बायजू विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर सत्यपाल मलिक यांच्यावर देखील सीबीआयचे छापे वगैरे टाकण्यात आलेले आहेत. आता प्रत्येकाचे वेगवेगळ्या केसेस आहेत, ते आपल्यासाठी काही गरजेचे आहेत का? बिलकुल नाहीत. फक्त याच्यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेस काय, ईडी सीबीआय वगैरे जे आहेत ते इंटरनल सिक्युरिटीसाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे ते तुम्ही पाहून घ्या, बाकी गरजेचं नाही आहे. त्यानंतर राजकीय न्यूज स्किप करू शकता. त्यानंतर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक्स खाती, म्हणजे ट्विटरची जी खाती आहेत ती खाती आणि संदेश हटवण्यात आलेले आहेत. म्हणजे पहा, काल अगदीच ग्लोबल ट्विटर जे हँडल आहे त्यांनी एक ट्विट करून म्हटलं की भारत सरकार आमच्यावरती दबाव वगैरे आणत आहे, त्यामुळे आम्ही काय करत आहोत, जे शेतकरी आंदोलनाशी रिलेटेड खाते म्हणजे जे अकाउंट वगैरे आहेत, जे तिथून व्हिडिओ वगैरे पोस्ट करत आहेत किंवा तशा पद्धतीने मेसेज वगैरे करत आहेत, त्यांचे आम्ही अकाउंट ब्लॉक करत आहोत किंवा अकाउंट तिथून डिलीट करत आहोत. तसेच ज्या पोस्ट आहेत त्या पण इंडियासाठी डिलीट करत आहोत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की इंडियन गव्हर्नमेंटने म्हणजे थोडंसं आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते थोडंसं बाधित होत आहे, इथं त्यांनी सांगितलेलं आहे तसं. व पहा, हे अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चुकीचं आहे, कारण फंडामेंटल राईटमध्ये तुम्हाला काल पण मी प्रश्न विचारलेला होता, आय थिंक उत्तर आले नाहीत त्याचे. तर पहा, फंडामेंटल राईटमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आर्टिकल कितीमध्ये आहे हे प्रश्न विचारण्यात आला होता. तर परत याचं उत्तर आज तुम्ही मला नक्की सांगू शकता. फंडामेंटल राईटमधील आर्टिकल कोणता आहे ज्यामुळे तुम्हाला संभाषण स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. ओके, बॅकवर्ड लिंकेजेस तिथून आहे. त्यानंतर पुढे चला, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ. आता अगदीच पहा, यावर्षी इलेक्शन्स आहेत, लोकसभा इलेक्शन्स आहेत. मग लोकसभा इलेक्शनमध्ये पोलीस बंदोबस्त वगैरे असतो किंवा लागतो. मग त्यासाठी पहा, अगदीच याच्या पूर्वीच डिसेंबर 2023मध्येच काय ट्रेनिंग देण्यात आले IAS आणि IPS अधिकाऱ्यांना. पण सध्याला झालं काय, पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी काय केलं, 25 जानेवारी रोजी नवीन बदल्या वगैरे केल्या. मग नवीन बदल्या केल्यानंतर पहा, प्रॉब्लेम काय होते, तर तिथे लोकसभा इलेक्शनच्या आता पुढल्याच महिन्यामध्ये काय आचारसंहिता लागेल. मग त्या IPS अधिकाऱ्याला किंवा तिथील जे PSI वगैरे आहेत त्यांना तिथं रुजू होण्यासाठीच मग तेवढासा कालावधी वगैरे जातो. मग ह्या समस्या येतात, तिथे उद्भवतात या समस्या. त्यासाठी अगदीच त्यासाठी जे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या ते गेले मॅटमध्ये, कारण आमची ऑलरेडी ट्रेनिंग झालेली आहे त्या जिल्ह्यासाठी म्हणून. मग मॅटमध्ये गेल्यानंतर हे जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पण समजलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण अगदीच पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवली की बाबा तुम्ही असं का करत आहात. कारण पहा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक
संवैधानिक बॉडी आहे, बरोबर, व तिचे अधिकार अगदी सर्वोच्च आहेत. मग हे जर अशा पद्धतीने जर प्रॉब्लेम झाला तर इलेक्शनवरती वगैरे याचा परिणाम पडू शकतो. या नात्याने त्यांनी काय केलेलं आहे, घोळ झालेला आहे का ते तपासत आहे आता निवडणूक आयोग. ओके, व ही केस मॅटमध्ये पण गेली आहे. म्हणजे अगदीच सांगायचं काय तर डायरेक्टली बदल्या वगैरे होऊ शकत नाहीत, इलेक्शन इयर आहे या नात्याने आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे चला, इथे पहा आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही, म्हणजे लोकसत्तामध्ये जास्त काही गरजेच्या न्यूज नाही आहेत, ते एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाची समस्या. आता दरवेळेस अगदी काही विद्यार्थी विचारत असतात की सर कोणती न्यूज गरजेची वगैरे, किंवा म्हणजे लोकसत्ता वृत्तपत्र कसा वाचायचा. तर हे पहा, वायू प्रदूषण आहे ना, तर याला बॅकवर्ड लिंकेजेस करा तुम्ही, व बॅकवर्ड लिंकेजेसमधून डायरेक्टली असं जर तुमच्याजवळ हे असतील नोट्स वगैरे, तर एअर पोल्युटंट कोणते आहेत, CO, त्यानंतर SO2, NO2, O3, PM10, PM2.5. आता हे दिल्लीमध्ये जास्त आढळतं. त्यानंतर अमोनिया, अदर एअर पोल्युटंट्स सच ॲज लीड, आर्सेनिक, निकेल, ॲक्रोलिन, त्यानंतर ॲस्बेस्टोस आणि बेन्झिन. UPSC परीक्षा दरवेळेस बेन्झिन विचारून म्हणजे अगदी स्टॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर ते बेटर असतं असं माझं मत आहे. म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेस दरवेळेस मी तुम्हाला सांगण्याचं कारणच ते आहे. ज्या वेळेस मी बॅकवर्ड लिंकेजेस म्हणतो ना, आता याच्या पुढचीच म्हणजे फर्स्ट पेजवरती न्यूजमध्ये पण सांगितलं तुम्हाला, आर्टिकल 19 हे तुमचं काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग ते काय होतं, बॅकवर्ड लिंकेजेस होतं. अगदी तसंच आहे, एअर पोल्युटंटबद्दल न्यूज आली ना तर लगेच तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस घ्यायचं व बॅकवर्ड लिंकेजेसमधून त्याची फॅक्ट वगैरे घ्यायचं, जे की बॅकवर्ड लिंकेजेस म्हटल्यानंतर प्रिलिमला जास्त विचारले जातात. ओके, आय होप तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ते समजलेलं आहे. व अगदी न्यूजपेपर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे पहा, तुम्ही फक्त मी जी न्यूज सांगत आहे ना त्याला फक्त बॅकवर्ड लिंकेजेस म्हटलं का तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचं आहे, व BL करून त्याच्यापुढे कोणते कोणते पॉईंट सांगितलेले ते तेवढं करत चला. एवढं जरी केलात ना तर तुमचं बेस्ट नोट्स होतात. पुढल्या वर्षाची जी एक्झाम आहे 2025ची राज्यसेवेची, ते तुम्ही अगदी एका फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्रॅक करू शकाल. ओके, अन्यथा पहा, फक्त जर मॅगझिनवर तुम्ही जर डिपेंड असाल ना तर ते थोडंसं तुम्हाला चॅलेंजिंग जॉब होईल. ओके, कारण एकदम थकपी लागते. आता याच्यापूर्वी मी पण ह्याच्यातून करायचं, काय म्हणतो, मॅगझिनमधून करायचं. पण पहा, मॅगझिन आपल्याला जर वारंवार होत असेल तर ते ठीक आहे, अन्यथा ती थप्पी लागते. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत अशा पद्धतीने एक थप्पी लागते, व ते काही आपली थप्पी कमी करणं होत नाही. म्हणजे प्रिलिम जवळ आली की ते होत नाही. आता 92 दिवस राहिलेले आहेत प्रिलिमला, मग त्यावेळेस हे सर्व अगदी बर्डन टाईप वाटतं. त्यासाठी तुम्ही आतापासूनच जर तयारी केलात, म्हणजे डे 1 पासून जर अशा पद्धतीने बॅकवर्ड लिंकेजेस म्हणत गेलं तर तसं जरी केलात ना तरी ते सफिशियंट आहे असं माझं मत आहे. त्यानंतर पुढे चला, आता पहा, काल पंकजाताईंनी अगदी चांगल्या पद्धतीने भाषणामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला, त्या संदर्भात आहे. बाकी हे आपल्यासाठी गरजेचं नाही की त्यांनी फेटा बांधणार वगैरे किंवा नाही, पण त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे आले ते पहा. गावागावात महाराष्ट्रातील सर्व जाती समुदाय एकत्र येत नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असं त्यांनी काल वक्तव्य केलं आहे. अगदी लहान मुलांनाही आता जात माहिती झाली आहे. आम्हाला 12वीचा फॉर्म भरेपर्यंत जात माहिती नव्हती. आता महापुरुषही वाटून टाकले आहेत. ते आपले छत्रपती, ते ज्योतिबा त्यांचे, अहिल्याबाई त्यांच्या, असे सर्व सुरू सध्याला महाराष्ट्रात आहे. यातून मार्ग काढण्याची ताकद स्त्रीमध्ये असते, महासांगवी गडावर त्यांनी बोलताना या म्हटल्या. म्हणजे त्यांचं म्हणण्याचं काय अर्थ आहे की मार्ग काढण्याची ताकद फक्त स्त्रीमध्येच आहे. ओके, म्हणजे अगदीच ते बरोबर आहे पहा. व UPSCने पण याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ओके, तीच जगाला उद्धारे. अगदी त्या पद्धतीने जर प्रश्न वगैरे आला तर तुम्हाला माहिती आहे ही जात व्यवस्था वगैरे. आता अगदीच आपण पण म्हणजे जेव्हा शालेय वयात वगैरे होतो त्यावेळेस आपल्याला हे असं धर्म वगैरे त्याबद्दल जास्त डिटेलिंग वगैरे नव्हती, किंवा असं हेट्रेड त्यावेळेस तेवढं नव्हतं. पण आज जर तुम्ही सोशल मीडियावरचं हेट्रेड वगैरे पाहिलात, किंवा आजचे जे चाइल्ड आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलात ना तर ते किती हेट्रेडमध्ये शिकत आहेत, किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावरती कल्चरचा इम्पॅक्ट वगैरे होत आहे, हे आपण जर पाहिलं तर ते आपल्याला खूपच म्हणजे खूप दुर्दैव आपल्याला वाटतं. कारण पहा, जेव्हा म्हणजे मुंबईमध्ये आय थिंक रामनवमीच्या वेळी जेव्हा मोर्चे वगैरे निघाले होते त्यावेळेस अगदी लहान मुलं पण तिथे उपस्थित होते. मग लहान मुलांवर जर तशा पद्धतीने कल्चरचा जर इम्पॅक्ट झाला ना तर तो चिरकाल असतो. पण आपल्यावरती म्हणजे आपण जेव्हा शाळेत वगैरे होतो त्यावेळेस आपला एवढा इम्पॅक्ट किंवा हेट्रेड आपल्याजवळ एवढं नव्हतं. हे सध्याला प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे असं त्यांचं मत आहे, व हेच तुम्हाला सांगण्याचं एक कारण आहे. मग आता महिला यामध्ये रोल कशा पद्धतीने करू शकतात. आता अगदीच UPSC GS1 मध्ये हा प्रश्न येऊ शकतो समाजामध्ये, म्हणजे समाजशास्त्र जे आहे आपल्याला विषय, त्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की स्त्री कशा पद्धतीने हे जे सध्याचे जी सिच्युएशन आहे याला कशा पद्धतीने टॅकल करू शकतात. तर पहा, स्त्रिया अगदीच जे हे आहे आपण चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिस जे म्हणतो CRP, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसचा खूप मोठा रोल असतो. म्हणजे पहा, हे असं करू नये किंवा हे असं करावं, असं लहान मुलांना जी पहिला गुरु, आता कोणाचा पण पहिला गुरु कोण असतं तर आई वडील असतात, बरोबर. मग पहा, CRP मध्ये जर हे शिकवलं की बाबा सर्व धर्म समभाव आहे किंवा आपण हेटेड वगैरे त्यांच्याबद्दल करायचं नाही, हे जर तिथं पहिल्यांदाच रुजवलं गेलं तर ते बेटर असेल. अन्यथा त्याच्याऐवजी जर आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मॅसेज ऐकून विद्यार्थ्यांना चाइल्डला आपण काय केलं की तशा पद्धतीने तुम्ही त्या धर्माचं वगैरे जर पाहिलं तर हेटेड वगैरे करायचं असं जर शिकवलं तर आपण अगदीच
डबघाईला जाऊ किंवा अधोगतीकडे जाऊ असं इथं म्हणायचं आहे. त्यामुळे स्त्रियांचा रोल इथं खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी हा जे भाषणचं संभाषण वगैरे होतं त्याला थोडंसं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता राजकीय बातमी होती तरी पण आपल्याला कशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला मी हे तुम्हाला समजून आलेलं असेल. त्यानंतर पुढे चला. आता पहा, एक गुड न्यूज म्हणजे याच्या पुढे एकदम पण बातमी मला कामाची दिसत नाही. आता इथं आहे बदमाशांतले शरीफ, म्हणजे पाकिस्तानमध्ये शरीफ सध्या आला सत्तेवर वगैरे ना, त्याबद्दल आहे. पण मी याला स्किप करत आहे. पहा, अगदी प्रश्न परीक्षेला गरजेचा नाही असं माझे डायरेक्टली मत आहेत. ओके, जरी तुम्ही ते फॅक्ट बेस्ड वगैरे कोण प्रधानमंत्री झाले किंवा कोण राष्ट्रपती झाले हे जरी पाहून गेलात परीक्षेच्या आदल्या दिवशी तरी बेटर झालं. त्यांचं आता सध्याला पॉलिटिक्स इथं काय रोल करत आहे असा प्रश्न येणार नाही परीक्षेला. आता पहा, यावर्षी इलेक्शन आहेत पण तशा पद्धतीचे प्रश्न बिलकुल बनणार नाहीत, काळजी करू नका. त्यानंतर IPLचा IPLचा टाइम टेबल आलेला आहे. 22 मार्चपासून मॅच वगैरे चालू झालेले आहेत, म्हणजे पहिल्या 15 दिवसाचं काहीतरी आय थिंक टाइम टेबल आलेलं आहे. त्या संदर्भात न्यूज होत्या, मी स्किप करत आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. नंतर चला आजचा द हिंदू. आता द हिंदूमध्ये पण आय थिंक एक बातमी कामाची होती, म्हणजे दुसरी अन्य बातमी एक आहे. मग त्याच्यानंतर आपण मेक अमूल वर्ल्ड्स नंबर 1 डेअरी कंपनी सेज PM इन गुजरात. आता पहा, सर्वांना माहिती आहे गुजरातमध्ये एक कंपनी आहे अमूल दूध कंपनी. मग त्याबद्दल पंतप्रधानांनी काल अहमदाबाद येथे रॅलीमध्ये त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं जगातील नंबर 1 कंपनी वगैरे बनवूया असं त्यांनी काल तिथं म्हटलेलं आहे. ओके, ही चांगली गोष्ट आहे. आता ह्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थोडंसं जर पाहायचं म्हटलं तर पहा, पॉझिटिव्हमध्ये काय येतं तर हायलाइटिंग दॅट वुमन फॉर्म द बॅकबोन ऑफ द कोऑपरेटिव्ह डेअरी सेक्टर. द PM सेड द वर्कफोर्स ऑफ 70% वुमन. अमूल हॅज रिच्ड द न्यू हाईट्स because of their contribution to make India developed. It is necessary to increase women financial power. आता पहा, 70% स्त्रियांचं अमूलच्या कंपनीमध्ये रोल आहे. म्हणजेच काय पहा, आता अगदीच आता खेडेगावात पण तशाच पद्धतीने आहे. पहा, म्हणजे दूध डेअरीला दूध जे जाते किंवा ट्रक वगैरे येते त्यामध्ये काय स्त्रिया नेऊन दूध टाकतात व त्यांना काय पैसा भेटतो. म्हणजे पैसे भेटले म्हटल्यानंतर काय होतं, इथं फायनान्शियल इन्क्लुजन त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे ते काय झालेले आहेत, फायनान्शियली इंडिपेंडेंट होत आहेत स्त्रिया. याचं एक बेस्ट उदाहरण म्हणून अमूल दूध डेअरी कंपनीकडे आपण पाहू शकतो. डन. त्यामुळे जसं जसं आपला देश वाढेल किंवा जसं जसं अमूल कंपनी वाढेल तसं तसं देशभरात ही अगदीच चांगल्या पद्धतीने वुमनला काय रिप्रेझेंटेशन देईल किंवा अगदीच वुमनचं फायनान्शियल इन्क्लुजन होईल तिथे. ओके, म्हणजे स्त्रियांना अगदीच आर्थिकरित्या सक्षम करण्यामध्ये अमूलचा हात राहील असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ओके, त्यासोबतच पहा, आपल्या भारतामध्ये नंबर 1 झाल्यानंतर अगदीच जगभरामध्ये पण या कंपनीला आपण ठेवूयात असं काल पंतप्रधानांनी सुतोवाच काढलेले आहेत. पण आता हे झाले पॉझिटिव्ह गोष्टी की 70% महिलांचं यात कॉन्ट्रिब्युशन वगैरे आलेलं आहे, त्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे झालं, त्यानंतर जनधन अकाउंट वगैरे निघाली. असं आपण डायरेक्टली तिथं म्हणू शकतो की पहा, स्त्रियांचं फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये रोल कोणाकोणाचा आहे हे असं जर विचारण्यात आलं तर तुम्ही तिथं जनधन अकाउंट वगैरे लिहू शकता. पण आता याची निगेटिव्ह जर म्हटलात ना तर प्रॉब्लेम काय होतं पहा, आपण फक्त एकाच कंपनीवर जास्त भर देत आहोत का. ओके, आता पहा, अमूल, त्यानंतर नंदनी होती कर्नाटकची. नंदनीमुळे आपलं जे महानंद दूध होतं ती कंपनी डबघाईला गेली व आता ती सुद्धा कुठे गेलेली आहे, अमूलकडेच गेली असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. ओके, म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावर विकण्यात आलेली आहे तरी देखील पहा, अमूलच आता राष्ट्रीय स्तरावरती 1 नंबर कंपनी होणार. बरोबर. मग पहा, नंदनीमुळे दुसऱ्या कंपनीला काय झालेलं आहे, घाटा. आपल्या नंदनीमुळे महानंदला तरी अगदीच घाटा झालेला. पण आता ह्या नंदनीला जर बाजूला सोडलात तुम्ही तर आज सध्याला नंबर 1 फक्त एकच आहे, अमूल. मग पहा, प्रॉब्लेम काय होतं, आता जसं की जिओ आल्यानंतर पहा, सर्व जे हे जे आहेत म्हणजे आपल्या प्राइसेस आहेत, म्हणजे नेटवर्किंगचे प्राइसेस वगैरे आहेत ते थोडंसं हाईक झाले. बरोबर. किंवा जिओ कंपनीने फ्री दिली सर्व सर्व्हिस. पहिल्यांदा फ्री सर्व्हिस दिल्यानंतर पहा, एअरटेल, वोडाफोन आयडिया, त्यापैकी वोडाफोन आयडिया या 2 कंपन्या ज्या आहेत पूर्णतः डबघाईला गेल्या. बरोबर आहे. मग अगदी तसंच होईल ते एकच. म्हणजे पहा, अमूल या कंपनीला जर तुम्ही स्ट्रॉंग केलात ना, प्रॉब्लेम काय होईल, यांच्या पुढे कोणी कॉम्पिटिटर टिकणार नाही. आणि जरी टिकला तरी केंद्र सरकारचं वगैरे जर त्याला पाठिंबा जर असेल अमूल कंपनीला तर तिथं ती कंपनी येऊन लगेच वापस जाईल. त्यामुळे काय होतं पहा, इथे स्टार्टअपचं कल्चर वगैरे येणार नाही. या सेक्टरमध्ये स्टार्टअप कल्चर येऊ शकत नाही असं इथं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. ओके, मग स्टार्टअपचं कल्चर येणार नाही किंवा नवीन कंपन्या इथं इन्व्हेस्ट वगैरे होऊ शकत नाहीत तर इथं काय कॉम्पिटिशन होईल का, मग बिलकुल कॉम्पिटिशन कमी होणार आहे. म्हणजे पहा, कॉम्पिटिशन होऊच शकत नाही ना, कारण एकच कंपनी आहे मार्केटमध्ये, पूर्ण कब्जा आहे. दुसरी कंपनी जरी आली तरी तिला तिथं मार्केट कब्जा करायला वगैरे तिला वेळ लागतो व तोपर्यंत त्यांना काय भांडवल तेवढं उभा करता येणार नाही. मग ही समस्या आहे. त्यामुळे स्टार्टअपचं कल्चर गेलं. मग तसेच कॉम्पिटिशन इथं कमी झालं. मग कॉम्पिटिशन कमी झाल्यानंतर पहा, हम करे सो कायदा. मग अमूल कंपनी काय म्हणते, आम्ही 100 रुपये लिटरनं दूध विकत आहोत, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, अन्यथा बाजूनं व्हा. ओके, अशा पद्धतीने इथं कॉम्पिटिशन मिळणार नाही. त्यामुळे क्वालिटी कमी होईल पण प्राइसेस इथं जास्त इन्क्रीज वगैरे होऊ शकतील असं इथं रवैया अमूल कंपनीचा येणाऱ्या काळात दिसू शकतो. ओके, मग ही एक पॉईंट इथं सांगू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणा,
अमूल कंपनी जगात नंबर 1 होऊ शकत नाही. आता म्हणजे भारतात होऊ शकेल, नक्कीच मान्य करूयात, पण जगात नंबर 1 होऊ शकत नाही का पहा, तर त्यांना ऑस्ट्रेलियासोबत टक्कर द्यावी लागेल, ऑस्ट्रेलियासोबत. व पहा याच्यापूर्वी RCPमध्ये अगदी जेव्हा भारताने सँक्शन का केलं नाही, ओके, म्हणजे जेव्हा आपले सर्व रिजनल जे पार्टनर्स वगैरे आहेत त्यांनी सगळ्यांनी साईन केले ॲग्रीमेंटवरती, त्यावेळेस भारताने वॉकआउट केलं. का वॉकआउट केलेलं आहे, तर त्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला हे ॲग्रीमेंट वगैरे पसंत नाही किंवा आम्हाला ते नको, आमच्या जे डेअरी सेक्टर आहे किंवा जे लोकल मार्केट आहे त्याला इथं बाधा पोहोचेल, असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं त्यावेळेस. मग प्रॉब्लेम इथं काय होतं पहा, ऑस्ट्रेलियाची जी दूध डेअरी कंपनी आहे किंवा त्यांची जी बेकरी आहे ती नंबर 1 आहे जगामध्ये, ओके. व पहा तिथून आपण आज सध्याला म्हणजे आणू शकत नाही, किंवा आपले जे विद्यार्थी आहेत ते जास्त कशासाठी शिकण्यासाठी जातात, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आपले विद्यार्थी दुसरीकडे काय शिकण्यासाठी जातात, तर अगदीच बेकरी इंडस्ट्री शिकण्यासाठी वगैरे तिकडे जातात व ते विद्यार्थी येऊन भारतामध्ये बेकरी स्थापित करू शकतात. पण पहा आज देखील ऑस्ट्रेलियामधून जे केक वगैरे आहेत ते इम्पोर्ट आपण करत नाही. त्याचं नेमकं कारणच ते आहे की आपल्याला अमूल कंपनीला तेवत ठेवायचं आहे. मग असं जर होत असेल, जर आपण कॉम्पिटिशनला तिथं चालनाच देत नसेल, ओके, अमूल कंपनीमुळे दुसऱ्या म्हणजे पहा आता ऑस्ट्रेलियाचे जर बेकरीमधील जे केकची वगैरे जर टेस्ट केली आपण, तर सर्वजण काय करतील, ऑस्ट्रेलियन बेकरीमध्येच जास्त करून काय तिथे म्हणजे सगळेजण त्याच बेकरीकडे जातील, बरोबर, इंडियन बेकरीकडे कोणी जाणार नाही. मग ही समस्या इथं उद्भवते, ओके. त्यामुळेच आज सध्याला ऑस्ट्रेलियनचे जे बेकरी वगैरे आहेत ते आपण इथं भारतामध्ये येऊ देत नाही आहे सध्याला, ओके. व आपले पण तिकडे प्रोडक्ट वगैरे जात नाहीत. मग हे थोडंसं डेडलॉक झालेलं आहे. मग या सिच्युएशनला आपण अमूलला वाचवण्यासाठी किंवा आपल्याला जर अमूलला जगात नंबर 1 करायचं असेल तर याच्या क्वालिटीवर ध्यान द्यावं लागेल. त्यासोबतच पहा जे जगातील जे कॉम्पिटिशन आहेत त्याला पण भारतामध्ये चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी वगैरे आपण जर दरवाजे खोलली, त्यांच्या पण बेकरीला जर आपण दरवाजे खोलली, तर अमूलला पण काय वाटेल पहा की आपली इथं मक्तेदारी होत नाही आहे. मग ते काय करेल, रिसर्च करेल व नवीन प्रोडक्ट वगैरे तिथं आणेल व प्राईस पण थोडेसे कमी होतील, ओके. त्यामुळे अगदी अमूलचं पण भरभराट होईल, देशाचा पण विकास होईल. त्यासोबतच पहा ग्लोबलायझेशनचं पण इथं चांगल्या पद्धतीने एक दळणवळण सुविधा वगैरे निर्माण होईल. पण सध्याला जर तुम्ही एकाच कंपनीवर जर इन्व्हेस्ट केलात तर आपली बर्बादी आहे हे नक्की इथं. आणि पहा RCPमध्ये हेच झालेलं होतं. केंद्र सरकारने यासाठीच त्यांनी काय केलं आहे, ॲग्रीमेंट वगैरे कॅन्सल केलं आहे. त्यामुळे पहा आपण पण ऑस्ट्रेलियन बेकरीची टेस्ट घेण्यापासून वंचित राहिलो असं तुम्ही डायरेक्टली इथं म्हणू शकता. आता मी तुमच्यासमोर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट सांगितलेत. आता परीक्षेत जशा पद्धतीने विचारलं तसं तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहू शकता. GS 3 मध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज याबद्दल पण हा प्रश्न येऊ शकतो, ओके. डन. त्यानंतर पुढे चला. आता एडिटोरियल आपले काही कामाचे दिसत नाही त्यामुळे मी एडिटोरियल आजचे घेत नाही आहे. पहा तर अग्निवीरबद्दल वगैरे व UPSC मला नाही वाटत की अग्निवीरबद्दल विचारेल, पण ओपिनियन पेज नक्की विचारेल किंवा हे अगदी कामाचं आहे त्यानिमित्ताने. पहा तर काय झालेलं आहे, रिसेंटली द पार्लमेंट स्टँडिंग कमिटी ऑन पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस लॉ अँड जस्टिस इन्फॉर्म्ड द लोकसभा that the law ministry has accepted its recommendation to establish regional benches of the Supreme Court of India. However, it pointed out that the apex court has been constitutionally rejecting the idea and the matter is sub judice. Should India have regional benches of the Supreme Court or not? म्हणजे पहा आत्ताच काही दिवसांपूर्वी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीने डिपार्टमेंट ऑफ लॉ अँड जस्टिस यांच्याकडे काय दिलेली आहे, एक रिपोर्ट पाठवली. त्यांच्या रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की आपलं जे सुप्रीम कोर्ट सध्याला कुठं आहे, फक्त एकच आहे, नवी दिल्ली येथे, ओके. न्यू दिल्ली येथे एकच सुप्रीम कोर्ट आहे ना, त्या सुप्रीम कोर्टला आपण फोडून काय करायचं आहे, तर ऑल इंडियामध्ये जसं आत्ता आपल्याकडे हायकोर्ट आहेत ना तशा पद्धतीने तुम्ही सगळीकडे आपण काय करायचे, सुप्रीम कोर्ट करायचे किंवा तुमचे बेंचेस बसवायचे असं एक रिकमेंडेशन दिलेलं आहे व ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसने पण एक्सेप्ट केलेलं आहे. त्यानिमित्ताने हा लेख दिलेला आहे किंवा एक ओपिनियन पेज आलेला आहे. समजला ना पॉईंट तुम्हाला. आज जे नवी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट आहे त्याची फोड करायची व सगळे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये जसं हायकोर्ट आहेत तसं सुप्रीम कोर्ट बसवायचं असं असं एक रिपोर्ट पाठवली होती व त्या रिपोर्टला त्यांनी मान्यता दिलेली आहे. मग आता पहा, पण याला कोण विरोध करत आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ नवी दिल्ली, ओके. म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे आहे नवी दिल्ली येथे एकच, त्यांचा विरोध आहे या मागणीला किंवा हे जे रिकमेंडेशन्स आहेत याला सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे. मग हे विरोध का आहेत आणि हे खरं अर्थाने चांगलं कशामुळे असेल हे आपण आता थोडंसं पाहणार आहोत. तर पहा याला विरोध करण्याचे कारण जर म्हटलं किंवा आता सध्याला खरंच गरज आहे का याची, तर पहा नीड ऑफ द हार, म्हणजे आता खरंच गरज आहे सुप्रीम कोर्टाला आपण डिवाइड करून थोडंसं रिजनल कोर्टमध्ये वाटलं तर ते बेटर होईल. कारण पहा पीपल आर लेस विलिंग टू एक्सेप्ट आर्बिटरी ऑर अनजस्ट ॲक्शन्स ऑफ द स्टेट अँड एजन्सीज आर इन्क्रीजिंगली अप्रोचिंग कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे पहा सध्याला लोकसंख्या पण आपली वाढलेली आहे, बरोबर. आणि त्यानंतर पहा इथं जर नवी दिल्लीमध्ये जर कोर्ट असेल तर महाराष्ट्रातून आपला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल का, म्हणजे पहा वेळ
त्यानंतर पैसा, हे सर्व रिसोर्सेस आपल्या इथं काय होतं, रिसोर्सेस जास्त लागतात. त्यावेळेसच आपण कुठे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. अन्यथा न्यायासाठी आपला वन भटकंती करावी लागते, ही सर्वात मोठी चॅलेंज आहे ते. ओके, सुप्रीम कोर्टाकडे आपण काय अपेक्स कोर्ट म्हणून एक चांगल्या आशावादी नजरेने पाहतो की बाबा कुठे ना तरी हे आपला काय करेल, म्हणजे आपल्यावर अन्याय वगैरे होऊ देणार नाही, अशी आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते. पण जर अन्याय जर आपल्यावर होत असेल तर समस्या इथं नेमकी काय होणार आहे की आपल्याला तिथपर्यंत रिसोर्सेस पुरत नाहीत. म्हणजे पहा, तुम्ही जर दिल्लीमध्ये जायचं म्हटलं तर दिल्लीमधील जे वकील वगैरे असतात त्यांची 5 लाख म्हणजे अगदी लाखांची फीस असणार आहे त्यांची एक केस घ्यायचं म्हटल्यानंतर. ओके, त्यानंतर पहा आणखीन जास्त प्रॉब्लेम तिथं अकोमोडेशनचा प्रॉब्लेम. म्हणजे जेव्हा जेव्हा हिअरिंग असेल तेव्हा तेव्हा आपल्याला जर उपस्थित राहायचं असेल तर तिथं नेमकी चॅलेंजेस वगैरे होतात, अकोमोडेशनचा प्रॉब्लेम वगैरे तिथं निर्माण होऊ शकतील. मग ह्या सर्व चॅलेंजेसला टॅकल जर पाहिलं तर इथं काय जास्त वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आहे. बरोबर, मग यासाठी जरसं आपल्या आता सध्याला मी मराठवाड्यात आहे तर मराठवाड्यासाठी हायकोर्ट कोणता आहे तर बॉम्बे हायकोर्ट ऑफ मराठवाडा बेंच, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर बेंचचे जे आपलं हायकोर्ट आहे तिथे मी डायरेक्टली अपील करू शकतो ना. मग ते माझे रिसोर्सेस आणि टाईम माझं काय कमी होतं इथं. मग अगदी अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट झालं तर ते किती बेटर असेल, म्हणजे आपले रिसोर्सेस कमी होतील. यासाठी आपला नीड ऑफ द हार आहे की सुप्रीम कोर्टाचे रिजनल बेंचेस असावेत. पण ते का नसावेत मग आता, म्हणजे पहा हे चांगली झाली. मग आता पॉझिटिव्ह तर मी बोललो, पण याला प्रॉब्लेम काय होईल, किंवा म्हणजे जर रिजनल बेंचेस जर झाले तर याला समस्या काय आहे मग. ओके, हे सर्व चांगलं असताना मग आज सुप्रीम कोर्ट का असं करत नाही आहे, तर पहा प्रॉब्लेम असं होतं की सुप्रीम कोर्टाचे जे CJI असतील ते कुठं बसणार मग, तर नवी दिल्लीमध्ये. ओके, मग तिथं बसून त्यांना कंट्रोल थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वगैरे तिथं सिच्युएशन होऊ शकते. त्यानंतर पहा अगदी जे ज्युडिशरीमध्ये आता सध्याला जजेसची संख्या आहे आता भरलेली आहे, 34 जे जजेस आहेत ना, आता सुप्रीम कोर्टाचे जजेस फुल भरलेले आहेत. व हे केव्हापासून प्रथा चालू झाली पहा, NV रमन्ना यांच्या काळापासून हे अगदी फुल भरत आहे बेंच. पण याच्या पूर्वीचे जर तुम्ही लोकल बॉडीचे जे जजेस वगैरे जी संख्या पाहिली तर तिथली पण जजेसची जी संख्या आहे ती अगदीच खूप कमी आहे. म्हणजे पहा व्हॅकन्सी खूप आहेत आपल्या कोर्टामध्ये, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तेच भरत नाही आहेत. व आपण जर परत एकदा सुप्रीम कोर्ट जर तयार केलं तर काय इथं स्टेटच्या रिसोर्सेसवर ताण येईल. समजलं ना तुम्हाला, स्टेटच्या रिसोर्सेसवर इथं ताण निर्माण होईल. कारण आज आपल्याकडे जे जे आहेत कोर्ट त्यांच्याच कोर्ट जेवढे कोर्ट आहेत ना त्या कोर्टामध्येच मिळण्यासाठी त्या कोर्टामध्येच न्याय देण्यासाठी आपल्याला जजेसची संख्या कमी होत आहे. मग आता आणखीन त्यामध्ये जर आपण वाढ केली तर प्रॉब्लेम काय होणार आहे, आणखीन त्यावरती ताण वगैरे होऊ शकतो व जजेसची संख्या आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजे मॅन रिसोर्सेस इथं कमी पडेल, असं सुप्रीम कोर्टाकडे एक चॅलेंज आहे. बरोबर, त्यानंतर दुसरं कारण पहा, जे अपेक्स कोर्ट म्हणून जी ओळख वगैरे आहे किंवा आता कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम काही जातात तिथे. ओके, काही म्हणजे केसेस असतात ना, जसं की कॉन्स्टिट्युशनल पहा आत्ताच नुकतंच काय इलेक्ट्रल बॉन्डची केस होती, त्यानंतर चंदीगड मेयरची केस वगैरे होती. मग अशा पद्धतीच्या जर केस असतील आणि त्या रिजनल लेवलवरती जर सोडवण्यात आले, ओके, तर प्रॉब्लेम काय होतं पहा, तर तिथं जे स्टेट लेवलची जी पॉलिटिक्स असते ना त्याचा खूप रोल तिथं मॅटर करतो. स्टेट पॉलिटिक्सचा तिथं रोल जातो. बरोबर आहे. याचं बेस्ट उदाहरण म्हटल्यानंतर गुजरातला भरपूर वेळा सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे पहा. ओके, म्हणजे आता हे माझे बोल नाही आहेत की तुम्हाला थोडंसं हर्ट होत असेल की सर तुम्ही असं का बोलत आहात, पण गुजरात जे कोर्ट आहे हायकोर्ट आहे त्यामध्ये पण खूप इंटरव्हेन्शन आहे पॉलिटिक्सचं तिथं. मग प्रॉब्लेमच ते होते, जर सुप्रीम कोर्ट जर रिजनल कोर्टमध्ये जर जाऊन बसलं तर तिथं रिजनल पॉलिटिक्सचा त्यात जास्त रोल निर्माण होतो. ओके, मग यासाठी सुप्रीम कोर्टाला स्वतंत्र राहणं खूप गरजेचं आहे. पण आपण जर रिजनल कोर्ट जर तयार केले तर तिथं रिजनल पॉलिटिक्सचा जास्त रोल निर्माण वगैरे होऊ शकतो. मग ही एक तिथं काय चॅलेंज आहे. बरोबर, त्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टाचे जे रिसोर्सेस आहेत त्याबद्दल पण इथं ताण निर्माण होईल. म्हणजे पहा, जे एकच CJI आहेत ते किती जणांना वगैरे कंट्रोल करणार आहेत. मग ही समस्या जर पाहिलं तर आपल्याला नको आहे, जे रिजनल कोर्ट्स जे आहेत ते नको, म्हणून आपण तिथं डायरेक्टली सांगू शकतो. मग पहा, आपण पॉझिटिव्ह पण पाहिलं, म्हणजे येस आम्हाला कोर्ट पाहिजे व नो आम्हाला कोर्ट नको आहे, सुप्रीम कोर्टाचा रिजनल बेंच नको. मग पहा, आपल्याकडे 80,000 केसेस पेंडिंग आहेत आज घडीला. सुप्रीम कोर्टामध्ये 80,000 केसेस पेंडिंग आहेत. त्यापैकी 60,000 केसेस काय सिव्हिल मॅटर आहेत. ओके, सिव्हिल मॅटरचे किती 60,000 केसेस आहेत पेंडिंग. बरोबर, आणि 80,000 टोटल केसेस पेंडिंग आहेत आज सुप्रीम कोर्टामध्ये. मग एवढी केसेसची संख्या असताना जे तुम्ही रिकमेंडेशन दिलं ते पण तुम्ही येस म्हणून त्याला लगेच तुम्ही खोडलात, म्हणजे येस आणि नो तशा पद्धतीने लगेच नल अँड व्हाईट डिक्लेअर झालं. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झिरोज करून टाकलात. मग याला काही सोल्युशन देऊ शकतो का, कारण पहा साप भी मरे और लाठी भी ना तुटे, अशा पद्धतीने काही सोल्युशन असेल का मग, की जिथं अशा पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तिथं दोन्ही पॉईंटला टॅकल न करता असं काही सोल्युशन असतील तर ते सांगा मग. तर पहा, आपल्याकडे आहे सोल्युशन. मग आपण कुठून शिकूयात, तर फ्रान्सकडून आपण शिकू शकतो. फ्रान्समध्ये कसं आहे पहा, 2 कोर्ट आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्टाचेच 2 बेंच होतात. एक आहे कॉन्स्टिट्युशनल बेंच आणि दुसरं येतं कॅसेशन बेंच. ओके, कॅसेशन कोर्ट असं तुम्ही म्हणू शकता. एक कॉन्स्टिट्युशनल आणि एक दुसरा आहे कॅसेशन.
मग पहा, भारतामध्ये पण अशा पद्धतीची जर सिस्टीम आपण लागू केली तर सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये किती एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच, मग ह्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचमध्ये आता यूएसएची पद्धत आपण इथं अवलंब करूयात. कॉन्स्टिट्यूशनल बेंचमध्ये 9 आपण काय करूयात जजेस ठेवायचं आणि हे जजेस कुठून येणार तर ह्या कॅसेशन कोर्टामध्ये, आणि कॅसेशन कोर्टामधले जे हायर असतील म्हणजे ज्यांचं जास्त वय वगैरे आहे किंवा जे अगदी ज्येष्ठ जजेस आहेत ना त्यांना आपण 9 जजेस मिळून इकडे कॉन्स्टिट्यूशनल बेंचमध्ये आणायचं आणि हे जे कॅसेशन कोर्ट असेल याच्यामध्ये हायकोर्टाचे जे जजेस असतील त्याचे कॅसेशन कोर्टमध्ये आणायचं. म्हणजे पहा आपली जी पद्धत आहे ना ती अशा पद्धतीने चालेल ना की सगळीकडल्या जागा वगैरे फुल असतील अशा पद्धतीने जर आपण केलं तर ते बेटर असेल. म्हणजे पहा कॅसेशन कोर्टामध्ये जर एखादी केस आली मग तिथं काय पहिल्यांदा ते अपीलमध्ये पाहणार व अपिलेट कोर्टामध्ये ते पाहणार की ही कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे रेफर करायचं किंवा नाही, किंवा मीच याचा निकाल देऊ शकतो का, किंवा क्रिमिनल केसेस जे असतील ते सर्व इथं या केसेसचा निपटारा द्यायचं. कारण पहा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे का 2018 आलेली होती इलेक्ट्रल बॉन्डची केस ज्याचा निकाल लागलेला आहे 2024 त्यानंतर आणखीन भरपूर केसेस आहेत ज्याचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे. म्हणजे अगदी डिमॉनिटायझेशनचं पण उदाहरण घ्या, 2016चं डिमॉनिटायझेशन आहे तर 2023 त्याचा निकाल लागतो की डिमॉनिटायझेशन इज फेअर. मग पहा तेवढं होऊन गेल्यानंतर पुन्हा त्याचा इम्पॅक्ट नसतो. म्हणजे पहा आपल्याकडे ज्युडिशरीमध्ये एक म्हण पण आहे पहा, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. म्हणजे पहा होऊन गेलं 10 वर्षानंतर त्याला सवय लागते माणसाला, म्हणजे अन्याय झाला ना त्या व्यक्तीला सहन लागते की बाबा आता, किंवा त्याच्याकडे अपेक्षाच नसते की सुप्रीम कोर्ट माझ्यावर न्याय करेल म्हणून. मग हीच समस्या आहे. मग अगदी कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे पहा आपल्या भारतीय संविधानाला वाचवण्याची गरज आहे ही. आता मेयरच्या केसमध्ये झालं काय पहा, अगदी अगदीच 2 आठवड्यामध्ये त्या केसचं लगेच निपटारा वगैरे झालं. त्यामुळे काय झालं तिथं जे चंदीगडमध्ये जी मेयरची केस होती ती अगदी चांगल्या पद्धतीने लगेच तिथं न्याय मिळवू शकला. पण तीच जर केस वर्षानुवर्ष चालत राहिली असती व 2030 जर त्याचा निकाल लागला असता तर जे मेयर असतील ते आज त्यांचं कार्यकाळ वगैरे ते पूर्णतः काय एन्जॉय केले असते. ओके, मग सुप्रीम कोर्टामध्ये त्या केसचा निकाल लागून काय फायदा होता. म्हणजे 2024ची केस 2030 जर त्याचा निकाल लागत असता व त्या मेयरचा कालावधी होता 5 वर्षाचा मग त्याचा काही फायदाच नव्हता ना. मग अशा पद्धतीने होतं जस्टिस डिले जस्टिस डिनाईड. मग हे असं होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो तर एक कॅसेशन कोर्ट आणि दुसरं कॉन्स्टिट्यूशनल बेंच. कॉन्स्टिट्यूशनल बेंच बेसिकली कशासाठी आपल्या संविधानासाठी असेल आणि बाकी कॅसेशन कोर्ट असेल. मग कॅसेशन कोर्टामध्ये पण आपण काय करू शकतो त्याचे पण थोडेसे अपिलेट कोर्टमध्ये वगैरे थोडंसं म्हणजे रूपांतर जास्त करू शकतो. जसं की पहा इथे अपिलेट कोर्ट लाईक USA वगैरे. म्हणजे पहा तुम्ही पहिल्यांदा जर गेलात, ओके पहिल्यांदा तुम्ही काहीतरी केस घेऊन गेलात बरोबर, आता शरद पवार गटांनी पण केस घेऊन गेले होते. मग ती केस गेल्यानंतर पहा पहिल्यांदा एक अपिलेट कोर्ट असेल. मग ह्या कोर्टाने फक्त केसेसची सुनावणी घेईल. म्हणजे जेवढे केस आल्यात ना फक्त ते काय आतमध्ये इनपुट करेल किंवा म्हणजे इन करेल केसेसना. मग हे अपिलेट कोर्टपासून कुठं दुसऱ्या कोर्टाकडे जाईल. जसं सिव्हिलचे जे केस असतील ती इथं जातील. मग इथे जे बेंच वगैरे असेल मग हे काय केस काय करेल यावरती निकाल देत बसतील म्हणजे जजमेंट देत बसतील. म्हणजे पहिल्यांदा इन करणारं वेगळं कोर्ट, मग त्यानंतर दुसरं जजमेंट देणारं दुसरं कोर्ट, आणि याच्यामध्ये जर काही रेफरन्स वगैरे सापडले तर हे कॉन्स्टिट्यूशनल बेंचेसचे वेगळे कोर्ट. ओके, मग हे अशा पद्धतीने जर प्रोसेस चालली म्हणजे अलग अलग करायचं. आता सध्याला काय होत आहे पहा, एक जे अपीलचे जे कोर्ट आहेत ना ते पण एकच, म्हणजे आपल्याकडे जास्त आता सध्याला बेंचेस जास्त नाही आहेत कारण 34 सदस्य संख्या आहे आपल्या याची काय म्हणतो जजेसची 34 आहेत बरोबर. मग त्यामुळे काय होतं पहा आपल्याला पहिल्यांदा जे अपील येतं ना ते पण सुनावणी करावं लागतं चीफ जस्टिस ऑफ इंडियाला की कोणती केस कोणाकडे मी रेफर करू, किंवा ह्या केसमध्ये काही दम आहे का, ही केसला मी आत्मसात करू का, म्हणजे इन करून घेऊ का किंवा नको करून घेऊ. म्हणजे हे सर्व पहिल्यांदा हे पाहिलं जातं. त्यानंतर लगेच कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे पण त्यांना पाहावं लागतं. त्यानंतर मंदिर मस्जिदचा जर वाद वगैरे असेल, सिव्हिल मॅटर वगैरे असेल त्यामध्ये पण त्यांना पाहावं लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये CJI इन्क्लूड करावं लागतं. मग अशा संबंधी हे प्रॉब्लेम सध्याला निर्माण होत आहेत. यामुळे एका व्यक्तीला म्हणजे चांगलं एक व्यक्ती पहा सगळीकडे लक्ष वगैरे देऊ शकत नाही. मग यासाठी काय करू शकतो पहा तुम्ही तर अगदीच अलग अलग कोर्ट वगैरे तिथं मॅनेज जर झाले तर हे बेटर असेल. व फ्रान्समध्ये ही सध्याला सिस्टीम काम करत आहे. त्यानंतर USA पण अशा पद्धतीने अपिलेट कोर्ट वगैरे आहेत. मग यासाठी आपण ही नक्कीच सुझाव वगैरे तिथं देऊ शकता की पहा अशा पद्धतीने जर आपण अपिलेट कोर्ट वगैरे जर आणले किंवा कॅसेशन कोर्ट वगैरे जर आणले तर ते बेटर असतील. किंवा आणि पहा याच्यामध्ये पण तुम्हाला जर वाटलं ना की कॅसेशन कोर्ट जे आहेत ना ते रिजनल लेवलवरती बसवू शकता तुम्ही. कॅसेशन कोर्ट जे आहेत ना ते रिजनल लेवलवरती बसवू शकता. ओके, रिजनल लेवलवरती कॅसेशन कोर्ट बसतील पण जे कॉन्स्टिट्यूशनल बेंच असतील ना ते फक्त दिल्लीमध्ये असतील.
असं का म्हणतोय मी, तर पहा दिल्लीमध्ये बसण्याचं नेमकं कारणच ते आहे की दिल्लीमध्ये इंटरनल पॉलिटिक्सचा वगैरे त्यांच्यावरती प्रभाव वगैरे पडू नये, कारण ते कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे. बाकी रिजनल कोर्टावरती पण पडणार नाही याची जबाबदारी CJIने घेतली पाहिजे. ओके, रिजनल पॉलिटिक्सचा तिथं म्हणजे जास्त प्रभाव पडणार नाही याची जबाबदारी जर CJIने घेतली तर ते पण बेटर होईल. यामुळे काय होईल पहा, अगदी इथे पण चेक अँड बॅलन्स जास्त होईल किंवा रिजनल लेवलवरती रिसोर्सेस वगैरे कमी खर्च वगैरे होतील, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यासोबतच पहा, आता इथे जाता जाता त्यांनी म्हटलेलं आहे की सेटिंग अप रिजनल बेंचेस वुड ऑल्सो लीड टू ग्रेटर ऑपॉर्च्युनिटीज अँड द डेमोक्रॅटायझेशन ऑफ द बार. इट इज वेलकम स्टेप. म्हणजे पहा, जर तुम्ही रिजनल लेवलवरती जर आपण काही जे सुप्रीम कोर्टाचे जर बेंचेस बसवलात तर बार काउन्सिल ऑफ इंडिया, ओके, बार काउन्सिल ऑफ इंडिया ज्यांच्या मार्फत वकिलीचं लायसन वगैरे भेटतं ना त्याचे पण रिजनलायझेशन होईल, किंवा जे सध्याला युनिटेरियलिझम इथं झालेलं आहे ते डिसेंट्रलाइज होईल. समजते ना, म्हणजे आज सध्याला फक्त एकत्रित आहे ज्युडिशरी, तिचं काही विस्तृतरित्या रूपांतर वगैरे होईल. म्हणजे ही जी एक संबंधी आहे तिची 2-4 फाटे वगैरे फुटतील. यामुळे काही तिथं डेमोक्रॅटायझेशन होईल, म्हणजे लोकशाही इथं पण नांदेल. म्हणजे आज घडीला याच्यामध्ये लोकशाही नाही आहे, आपल्या कोर्टामध्ये लोकशाही नाही आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. पण जर तुम्ही त्याला रिजनल बेसिसवर जर फोडला तर तिथं काय कदाचित लोकशाही येऊ शकेल सुप्रीम कोर्टामध्ये, त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये पण, असं त्यांचं तिथं बेसिकली स्पष्ट आहे. त्यामुळे काय आहे, हे वेलकम स्टेप आहे. फक्त या वेलकम स्टेपमध्ये थोडीशी मॉडिफाय करणं गरजेचं आहे असं लेखकांचं तिथं म्हणणं आहे. आय होप तुम्हाला ही पॉईंट समजलेला आहे. त्यानंतर पहा, जरी असं झालं म्हणजे अगदीच रिजनल लेवलवरती सुप्रीम कोर्ट जरी झालं तर सुप्रीम कोर्टाचा आज बेसिकली 3 कामं आहेत. म्हणजे आता डायरेक्टली जर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर 3 आर्टिकलमध्ये त्यांना ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन अंडर आर्टिकल 131, ओके, त्यांचं ज्युरिस्डिक्शन 131 आर्टिकल अंतर्गत आहे. सुप्रीम कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन बद्दल जर प्रश्न आला, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन त्यांचं आहे आर्टिकल 131. त्यानंतर ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन 143, जे की राष्ट्रपतींना त्यांनी काय करतात, ॲडवायझरी देतात, म्हणजे त्यांना थोडंसं सूचना वगैरे देतात, ती आहे 143. आणि आर्टिकल 32 हे कशा संदर्भात आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, कारण सर्वच मी जर सांगितलं म्हणजे अगदी हे सर्वांना पाठ असेल. व हे तर ब्युटी आहे, आर्टिकल 32ची तर ब्युटी आहे. फंडामेंटल राईट पार्ट 3 आर्टिकल 12 ते 35 मध्ये आर्टिकल 32 हे बाबासाहेब आंबेडकरांनी पण याला अगदीच चांगल्या पद्धतीने म्हटलेले होते. त्यामुळे आय होप तुम्हाला हा लेख जो काही मी सांगितलेला आहे की सुप्रीम कोर्टाचं डेमोक्रॅटायझेशन कशा पद्धतीने व्हायला हवं, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. व अशा पद्धतीने आजचा द हिंदू आपण मी तर संपवत आहे. आता मला प्लीज सांगा की द हिंदू कंटिन्यू ठेवायचा आहे किंवा स्टॉप करायचा आहे, कारण मी एक डेमो लेक्चर तुमच्यासमोर घेतलेला आहे की बाबा द हिंदू मी अशा पद्धतीने समजावत असतो. ओके, आता आय थिंक थोडासा वेळ गेला, द हिंदूमध्ये थोडासा मी जास्तच वेळ लागतो. व पहा, याच्या पूर्वी पण मी म्हटलं ना द हिंदूला खूप वेळ लागतो, ओके, वाचायला, त्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीने एक एक पॉईंट हायलाईट करून वगैरे समजून सांगायला. ओके, आय होप तुम्हाला अगदीच मी जे प्रयत्न केले ते समजून घेतलेले असतील तुम्ही. फक्त आता प्रॉब्लेम आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि थोडंसं रेस्पॉन्स द्या द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणबद्दल. ओके, लोकसत्ताला मी म्हणत नाही पण द हिंदूला मी नक्कीच म्हणेन. ओके, धन्यवाद.